नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 23 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत समुद्रशक्ती 2025, नौदल युद्ध अभ्यास, तसेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 यामध्ये भारताचा क्रमांक कोणता आलेला आहे. BSF एअर विंगच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनियर कोण आहेत आणि गुजरातमधील मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांनी राजीनामा कशासाठी दिलेला आहे. तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, अभिनेत्री मधुमती यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमर अकबर अँथोनी. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच अभिनेत्री मधुमती यांचे दुःखद निधन झालेले आहे. तर त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती देखील पाहिलेली आहे. हवा असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला थोडक्यात सुरुवात करूया. 23 ऑक्टोबर 1989 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आजच्या दिवशी स्थापना झालेली होती. ही एक महारत्न कंपनी आहे आणि या कंपनीचे मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे. 23 ऑक्टोबर 1890 हरी नारायण आपटे म्हणजे ह ना आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्ताहिकातून स्फुट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केलेला होता आणि मराठी लघुकथेचा पाया यामुळे घातला गेला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने साप्ताहिक असेल, वर्तमानपत्र असेल किंवा मासिक असतील किंवा पाक्षिक असेल, असे वेगवेगळे जे नियतकालिके आहेत याविषयी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो. तर आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. तर आजच्या दिवसाच्या अनुषंगाने म्हणजे 23 ऑक्टोबर 1890 या दिवशी हरी नारायण आपटे यांनी त्यांच्या करमणूक या साप्ताहिकातून स्फुट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला होता. तर आपल्याला या ठिकाणी महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी ही आहे की करमणूक हे जे काही साप्ताहिक आहे हे ह ना आपटे म्हणजेच हरी नारायण आपटे यांनी तयार केलेले आहे किंवा यांनी काढलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्वपूर्ण असे दिनविशेष झालेले आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, समुद्रशक्ती 2025 हा नौदल युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान झाला. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत श्रीलंका, पर्याय क्रमांक 2 भारत इंडोनेशिया, पर्याय क्रमांक 3 भारत जपान आणि पर्याय क्रमांक 4 भारत फ्रान्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत इंडोनेशिया. तर नुकताच समुद्रशक्ती 2025 नौदल युद्धाभ्यास झालेला आहे आणि हा युद्धाभ्यास भारत आणि इंडोनेशिया या दोन महत्वपूर्ण देशांदरम्यान झालेला आहे. हा नौदल युद्धाभ्यास आहे आणि हा नौदल युद्धाभ्यास विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे. या समुद्रशक्ती 2025 ची ही 5वी आवृत्ती आहे आणि या युद्धाभ्यासाची सुरुवात 2018 या वर्षी झालेली होती. हा युद्धाभ्यास 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये झाला आणि भारतातर्फे INS कावारत्ती हे एक महत्वाचे जे काही आहे ते सहभागी झालेले होते. त्यामुळे आपल्याला समुद्रशक्ती 2025 हा युद्धाभ्यास महत्वाचा ठरतो. परीक्षेच्या अनुषंगाने देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि नुकतेच वेगवेगळे युद्धाभ्यास आता झालेले आहेत. तर आपल्याला हे सर्वच युद्धाभ्यास माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 2, ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 95, पर्याय क्रमांक 2 100, पर्याय क्रमांक 3 102 आणि पर्याय क्रमांक 4 105. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 102. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आगामी जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा आहे यामध्ये वेगवेगळे इंडेक्स आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे किंवा जगभरातून टॉप कंट्री कोण आहे किंवा लोएस्ट कंट्री कोण आहे या पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले जातात. त्या दृष्टीने ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 हे अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहे आणि यामधील जे काही आपले क्रमांक आहेत हे आपल्याला अवश्य विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आता ही जी काही न्यूज आहे ही आपण आता टोटल कव्हर करणार आहोत. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा 102वा क्रमांक आलेला आहे. ही खूप महत्वाची बातमी आहे, हे लक्षात ठेवा. हा अहवाल 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये भारताचा क्रमांक 102वा होता. भारत 123 देशांपैकी 102व्या स्थानावर आहे. भारताचे एकूण गुण आहेत 25.8. भारत हा उपासमारीच्या गंभीर श्रेणीमध्ये मोडत आहे. 2025 मध्ये 102 क्रमांक असून 25.8 गुण आहेत, परंतु 2024 मध्ये भारताचा 105वा क्रमांक होता आणि यावेळी 27.3 गुण होते. 12% लोकसंख्येचा भाग हा कुपोषित आहे
32.9%. 5 वर्षांखालील मुलांपैकी बहुतेकांची वाढ ही खुंटलेली आहे. तर 2.8% 5व्या वाढदिवसापूर्वीच मृत्युमुखी पडलेल्या मुलांपैकी ही संख्या आहे. तर या टोटल ह्याच्यामध्ये टॉप रँक कोणाचे आहेत? तर आर्मेनिया, बेलारुस, चिली आणि चीन असे एकूण 25 देश हे टॉपला आहेत. आणि सर्वात शेवटीचा आहे सोमालिया, ज्याचा 123वा क्रमांक आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. आपल्याला इंडेक्स हे वारंवार विचारले जातात. आपण आगामी काळामध्ये स्पेशल असा इंडेक्सवर आपण व्हिडिओ देखील आणणार आहोत. त्याला देखील आपण भरभरून प्रतिसाद द्यावा. परंतु सध्यासाठी ग्लोबल हंगर इंडेक्स हे लक्षात ठेवा. भारताचा क्रमांक 102 वा 123 देशांपैकी आणि 2024 मध्ये भारताचा क्रमांक होता 105. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 3. भावना चौधरी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनलेल्या आहेत? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारतीय नौदल, पर्याय क्रमांक 2 भारतीय वायुदल, पर्याय क्रमांक 3 BSF एअरविंग आणि पर्याय क्रमांक 4 CRPF एअरविंग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 BSF एअरविंग. तर BSF एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर आता भावना चौधरी बनलेल्या आहेत आणि BSF एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर त्या असणार आहेत. 4 पुरुष अधिकाऱ्यांसोबत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. दलजीत सिंग चौधरी यांनी 5 जणांना ही नियुक्ती दिलेली आहे. नवी दिल्ली येथे हे नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे. 2 महिन्यांचे हे प्रशिक्षण होते. त्यांचे कायम काय असणार आहे? तर विमानांच्या तांत्रिक तपासणी, देखभाल आणि उड्डाण सुरक्षा यासाठी हे जबाबदार असणार आहेत. भावना चौधरी या मेरठ उत्तर प्रदेश या शहरातील आहे आणि प्रशिक्षण BSF एअरविंगच्या प्रशिक्षकांनी पूर्णपणे इन हाऊस पद्धतीने हे घेतलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला येऊ शकतो की BSF एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण? तर लक्षात ठेवा, भावना चौधरी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्यातील संपूर्ण मंत्रिमंडळाने एकत्रितपणे राजीनामा दिलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी म्हणजे गुजरात मंत्रिमंडळातील आता टोटल 16 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा 16 ऑक्टोबर 2025 या दिवशी दिला. टोटल म्हणजेच मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. 2027च्या राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी हा बदल करण्यात आलेला आहे असे मानले जाते. परंतु 16 ऑक्टोबर या दिवशी 16 मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर लगेचच 17 ऑक्टोबरला नवीन 25 मंत्र्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे आणि टोटल 25 नवीन मंत्री असणार आहेत. यामध्ये विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी देखील सहभागी असणार आहेत. या गुजरातच्या एकूण मंत्रिमंडळामध्ये 25+1 असे एकूण 26 मंत्री झालेले आहेत आणि गुजरातचे मुख्यमंत्री असणार आहेत भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री असणार आहेत हर्ष संघवी. तर गुजरातचे राज्यपाल असणार आहेत आचार्य देवव्रत. गुजरातचे जे राज्यपाल आहेत लक्षात ठेवा, हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचे मिळून आहेत. त्यामुळे हे दोन्ही राज्यांचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तर विद्यार्थी मित्रांनो, या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित तुम्ही एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. तर प्रश्न आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे GHI 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये कोणते देश आहेत? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत व चीन, पर्याय क्रमांक 2 आर्मेनिया, बेलारुस, चिली आणि चीन, पर्याय क्रमांक 3 अमेरिका आणि इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 रशिया आणि नेपाळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या पर्यायला म्हणजे त्यांनी ज्या काही कमेंट केलेल्या आहेत त्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.